मेकॅनिकल टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 10वी अभियांत्रिकी आरेखन यामध्ये तुल्य प्रतिमा आयसोमेट्रिक व्ह्यू हा पाठ आपण आज बघणार आहोत. अभियांत्रिकी आरेखनात लंबजन्य प्रक्षेप पद्धतीने देखावे कसे काढतात हे आपण पाहिले आहे. या पद्धतीमुळे वस्तूचा खरा आकार स्पष्टपणे समजू शकतो, परंतु वस्तूची जॉबची रचना गुंतागुंतीची असल्यास वस्तूचा आकार लक्षात येईलच असे नाही. अशा वेळी दुसरी सोपी पद्धत वापरली जाते. दुसरी पद्धत म्हणजे सिंगल व्ह्यू किंवा पिक्टोरियल व्ह्यू पद्धत होय. यामध्ये वस्तूच्या एकाच देखाव्यात तिची संपूर्ण कल्पना येते. अशा पद्धतींपैकी तुल्य प्रतिमा प्रक्षेप पद्धत ही एक आहे. या पद्धतीने काढलेल्या देखाव्यामुळे वस्तूचा खरा आकार चटकन लक्षात येऊ शकतो. तुल्य प्रतिमा देखावा किंवा तुल्य प्रतिमा प्रक्षेप ही चित्रमय पद्धत आहे. यामध्ये वस्तूचा एकच देखावा काढला जातो. या देखाव्यात वस्तूच्या दोन्ही बाजू लांबी रुंदीच्या दोन्हीकडे 30 अंशात करलेल्या दिसतात, पण उभ्या बाजू उभ्या कडा मात्र उभ्याच दिसतात. वस्तूच्या सर्व बाजू सारख्याच प्रमाणात करलेल्या व लहान झालेल्या दिसतात. त्यांच्या आकाराची खरी मापे कमी प्रमाणात मिळतात. त्याचबरोबर असे दिसून येते की चौरस आकार समभुज चौकोनासारखे, आयताचे आकार समांतरभुज चौकोनासारखे व वर्तुळाचे आकार वर्तुळासारखे दिसतात. आयसोमेट्रिक ड्रॉइंग या ड्रॉइंगमध्ये देखावा काढताना आयसोमेट्रिक स्केलचे माप न घेता मूळ मापाने देखावा काढतात. याला आयसोमेट्रिक ड्रॉइंग असे म्हणतात. इयत्ता 10वीच्या तुमच्या सिलेबसला जे मापे आहे ती मूळ मापे घेऊनच काढायची, म्हणजे आपल्याला आयसोमेट्रिक ड्रॉइंग काढायचे. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन यामध्ये आयसोमेट्रिक देखावा हा मूळ मापापेक्षा कमी झालेल्या प्रमाणात दिसतो. या प्रमाणात ड्रॉइंग काढले तर त्यास आयसोमेट्रिक प्रोजेक्शन असे म्हणतात. यासाठी आयसोमेट्रिक स्केल तयार करावी लागते. वरील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी तुल्य प्रतिमा प्रतीची रचना समजून घेऊ. हे अभ्यासक्रमात आयसोमेट्रिक प्रोजेक्शन नाही आहे, म्हणजे मूळ मापानेच आपल्याला काढायचं आहे. आयसोमेट्रिक स्केलचा वापर करायचा नाही, परंतु अभ्यासक्रमासाठी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. तुल्य प्रतिमा प्रमाणपट्टीची रचना. तुल्य प्रतिमा देखावा काढताना त्यावर वस्तूची कोणती मापे टाकायची हा प्रश्न येतो, कारण वस्तूच्या आकाराची खरी मापे कमी प्रमाण होतात. पण ही मापे किती प्रमाणात कमी होतात हे समजण्यासाठी तुल्य प्रतिमा प्रमाणपट्टीची रचना करतात. ही आयसोमेट्रिक स्केल आणि तिची रचना कशी करतात ते आपण पुढे बघू. आकृतीत दाखविल्याप्रमाणे प्रथम एक आडवी रेषा काढून घ्या. ही आडवी रेषा काढलेली आहे OO व तिच्या एका टोकाला 30 अंशाचा व 45 अंशाचा कोन करणाऱ्या दोन रेषा काढा. या टोकाला एक 30 अंशाचा कोन केला व दुसरा 45 अंशाचा कोन केला आणि त्या रेषा काढून घेतल्या. 45 अंशाचा कोन करणाऱ्या रेषेवर आवश्यक तेवढ्या लांबीची सेंटीमीटर किंवा मिलीमीटरची मापे टाका. या 45 अंशाच्या रेषेवर आपण सेंटीमीटर किंवा मिलीमीटरची मापे टाकली आणि ही पट्टीवरची खरी मापे म्हणून हे ट्रू स्केल आहे ते बघूया. त्या सेंटीमीटरच्या खुणांमधून उभ्या समांतर रेषा 30 अंशाचा कोन करणाऱ्या रेषेला मिळेपर्यंत काढा. याचा अर्थ काय, तर इथून सरळ या खालच्या या OO रेषेला लंब म्हणजे 90 अंशात सरळ रेषा खाली काढायची आहे. या 30 अंशाच्या रेषेवर जी सेंटीमीटरची मापे आली तेच तुल्य प्रमाण
किंवा आयसोमेट्रिक स्केल होईल. बघा आता इथे या 45 अंशाच्या रेषेवरचं जर हे 5 असेल तर 30 अंशाच्या रेषेवर 5 हे कमी झालेलं मिळेल. म्हणजे हे खरे माप आणि हे आयसोमेट्रिक किंवा ट्रू आयसोमेट्रिक स्केल किंवा आयसोमेट्रिक लेंथ. तुल्य प्रतिमा अक्ष आयसोमेट्रिक ऍक्सिस. तुल्य प्रतिमेत वस्तूच्या सर्व बाजू अशा तऱ्हेने कलत्या केलेल्या दिसतात हे आपण पाहिलेले. आकृतीत ए या टोकात घनाच्या पृष्ठभागाच्या 3 कडा मिळतात. त्या वस्तूच्या 3 बाजू दर्शवितात. अशा कडांना तुल्य प्रतिमा अक्ष असे म्हणतात. या 3 कडा एकमेकींना 120 अंशात मिळालेल्या दिसतील. या 3 अक्षांपैकी उभ्या रेषेवर उंचीचे माप, एका बाजूच्या कलत्या रेषेवर लांबीचे व दुसऱ्या बाजूच्या कलत्या रेषेवर रुंदीचे माप टाकतात. आता बघा इथे घन दाखवलेला आहे. हा घन या ए या कोपऱ्यावर कलता उभा केलेला आहे. हे करत असताना ही जी बाजू आहे उजवीकडची ज्याला आपण लांबी म्हणू ती 30 अंशात आहे कलती. डाव्या बाजूची लांबी रुंदी घेऊया ती 30 अंशात कलती आणि ही मधली उभी. आणि तो अशा रीतीने उभा केलेला आहे की आपल्याला एकाच वेळेस फ्रंट व्ह्यू दिसेल, त्याचा साइड व्ह्यू दिसेल आणि टॉप व्ह्यू दिसेल. म्हणजे त्या वस्तूचे सर्व देखावे एकाच वेळी दिसतील आणि सर्व मापे देखील आपल्याला एकाच वेळेस समजतील. लंबजन्य प्रक्षेप देखाव्यात वस्तूची एकच बाजू दिसते, पण तुल्य प्रतिमा देखाव्यात वस्तूच्या एकापेक्षा जास्त बाजू दिसतात. हे साधण्यासाठी लंबजन्य प्रक्षेप देखाव्यावरून तुल्य प्रतिमा देखावा काढण्याची सुरुवात करण्यापूर्वी वस्तूचा एक कोपरा समोर धरून तिच्याकडे आपण बघतो असे समजायचे. म्हणजे वस्तूच्या 2 बाजू दिसतील. हे सोयीस्करपणे साधण्यासाठी असा कोपरा लंबजन्य प्रक्षेप देखाव्यातील कोणत्याही एका देखाव्यात उ या अक्षराने सूचित करतात. अशा त्या बिंदूस आरंभ बिंदू, ओरिजिन किंवा पोल पॉइंट असे म्हणतात. हा इथे ओ पॉइंट आणि उजव्या बाजूला लांबी आणि लंब उंची आणि डाव्या बाजूला रुंदी, किंवा जर तुम्ही उजव्या बाजूला रुंदी घेतली तर डाव्या बाजूला लांबी येईल. आता बघा इथे चौरस घेतलाय ए बी सी डी 30 बाजू असलेला आणि या चौरसाच्या या खालचे जे 2 टोक आहे ते जर आपण क्रमशः जर कलते केले तर कसे दिसतात. बी हे टोक आपण ओ पॉइंट घेतला आणि BC ही बाजू कलती केली तर हा चौरस आपल्याला असा दिसेल. त्यानंतर सी हा ओ पॉइंट म्हणून गृहीत धरला तर BC ही बाजू जर कलती केली तर तोच चौरस आपल्याला या पद्धतीने दिसेल. तेच आता ए बी सी डी हा आयत घेतलाय आणि हा आयत एक टोकावर म्हणजे बी या बिंदूवर आपण ओ बिंदू घेऊन कलता केला 30 अंशाला तर तो आयत आपल्याला या पद्धतीने दिसेल. आणि सी या बिंदूवर कलता केला तर तो आयत या पद्धतीने आपल्याला दिसणार. पेटी पद्धत बॉक्स. खालील आकृतीत एका वस्तूचे समोरील व वरील असे 2 लंबजन्य प्रक्षेप देखावे दिलेले आहेत. यावरून तुल्य प्रतिमा देखावा तयार करा. ओ हा आरंभ बिंदू घ्या. साधारणतः 10 मार्काला हा प्रश्न येतो. या प्रश्नामध्ये कुठले तरी 2 देखावे आपल्याला दिले जातात आणि या देखाव्यावरून आपल्याला आयसोमेट्रिक व्ह्यू तयार करावा लागतो. मग अशा वेळेस त्या देखाव्याचे सर्वप्रथमतः लांबी, रुंदी आणि उंची किती आहे ते आपण बघायचं आणि त्यानुसार हा बॉक्स बनवायचा आहे आणि त्या बॉक्स मध्ये आपल्याला देखावा कसा दिसतोय ते काढायचं आहे. हीच पद्धत आहे बॉक्स मेथड. तोच प्रश्न
इथे दाखवलेला आहे. 10 मार्काला हा प्रश्न येतो. याबद्दल आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा एक दुसरा प्रश्न आहे. हा फ्रंट व्ह्यू दिलेला आहे, हा साइड व्ह्यू दिलेला आहे आणि या दोन्ही देखाव्यावरून आपल्याला हा आयसोमेट्रिक व्ह्यू काढलेला आहे. त्यानंतर आणखी एक उदाहरण आहे. इथे फ्रंट व्ह्यू दिलेला आहे, म्हणजे ही बाजू कशी दिसते आणि साइड व्ह्यू दिला आहे, ही बाजू कशी दिसते. या दोन्ही देखाव्यावरून आपल्याला हा आयसोमेट्रिक व्ह्यू काढलेला आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती पुढच्या पाठात बघणारच आहोत. हा आय चॅनल दिलेला आहे, हा फ्रंट व्ह्यू, आणि हा साइड व्ह्यू दिलेला आहे, त्याचा हा आयसोमेट्रिक कसा दिसतो. तर इथे आपण थांबूया. धन्यवाद.